कुकू टीव्ही. ही सणासुदीची वेळ आहे. आपल्या आजीसोबत बाहेर जाण्यासाठी नायरा तयार होऊन बसलीये. आजीने तिला वचन दिलंय की ती जवळच्या मंडपात दुर्गा पूजा दाखवायला घेऊन जाईल. चल बाळा नायरा, निघूया आता. आजी, मी तुला काही विचारू का? हो, नक्की विचार बाळा. आई मला म्हणालेली की नवरात्रीत आई आंब्याची पूजा करतात आणि तुम्ही तर म्हणत आहात की आपण दुर्गा पूजेला जात आहोत. मला तर काही समजतच नाहीये. हो नायरा, तुझ्या आईने अगदी बरोबर सांगितलेलं. तिने हेही सांगितलं असेल ना की हा सण पूर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हो आजी, असंच म्हणालेली ती मला. बस मग तसंच पूर्वेकडच्या राज्यात लोक, खास करून पश्चिम बंगालमध्ये लोक नवरात्री दरम्यान दुर्गा पूजा साजरी करतात. दुर्गा पूजेची सुरुवात महालयाच्या दिवशी होते. हा दिवस नवरात्र सुरू होण्याच्या एक दिवस आधी येतो. पण हा सण नवरात्रीतील 6व्या दिवशी खास साजरा केला जातो, ज्याला षष्ठी म्हणतात. प्रत्येक वर्षी देशभरात वेगवेगळे दुर्गा मंडप सजवले जातात आणि हे सण खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. आज आपण अशाच एका मंडपात जात आहोत. तिथे तुला पाहता येईल की हा सण कसा साजरा केला जातो. हो आजी. हा आवाज कसला आहे आजी? हा धाकाचा आवाज आहे. हे पारंपरिक संगीत वाद्य आहे आणि अनेक शतकांपासून हे वाद्य दुर्गा पूजेशी संबंधित आहे. जे लोक ढाक वाजवतात त्यांना ढाकी म्हणतात. ढाकेचा आवाज किती छान आहे ना आजी. हो नायरा, मी सहमत आहे. हा आवाज फारच चांगला आहे. चल आता आई दुर्गेच्या मूर्तीकडे जाऊया आणि पाहूया की तिथे काय चाललंय. बघ नायरा, तिथे लोक देवीला फुलं वाहत आहेत. ते रोज असं करतात. नवरात्रीच्या 7व्या दिवशी हे सुरू होतं, जो दुर्गा पूजेचा दुसरा दिवस असतो. याला पुष्पांजली असं म्हणतात. हे नंतर अंजलीही म्हटलं जातं. आज नवरात्रीचा 8वा दिवस आहे. या दिवसाला दुर्गाष्टमीही म्हणतात. या दिवशी तुझ्यासारख्या लहान मुली नवीन कपडे आणि फुलांनी बनवलेले दागिने घालतात. मग त्या मंचावर जातात जिथे देवीची स्थापना केली आहे आणि तिथे त्या आपल्या प्रार्थना करतात. या दिवशी या मुलींना देवीचं रूप मानलं जातं. उद्या इथे एक अनोखं नृत्य होईल. कशा प्रकारचं नृत्य आजी? याला धुनूची नाच म्हणतात. मातीच्या भांड्यांच्यात जळता कोळसा ठेवला जातो. लोक त्यांना आपल्या हातांनी उचलतात आणि धाकेच्या तालावर नृत्य करतात. स्त्रिया आणि पुरुष दोघे यात भाग घेतात. ओ आजी, हे किती सुंदर असेल ना. आपण उद्या पुन्हा येऊ शकतो का हे नृत्य पाहायला? हो नायरा, का नाही. आपण जरूर उद्या इथे येऊ. उद्या आपण नीललाही सोबत घेऊन येऊ. आजी, बघ तिकडे किती मिठाई आहेत. चल जाऊन खाऊया. हो नायरा,